नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे। मी खास हा व्हिडिओ या गोष्टीसाठी बनवला आहे की काय होतं आता ऑनलाईनमध्ये तुम्ही बघितलं असाल की इतके सारे क्लासेस आहेत, ठीक आहे, एवढे सगळे लोक शिकवत आहेत। आता काय होतं आहे लक्षात घ्या, कॉम्पिटिशन एवढी आहे की एकमेकावरती कमेंट करण्यात काही मजा नाही। हा क्लासवाला तसा आहे का, हा तसा आहे का, तो तसा आहे का, हा असा आहे का, गरज नाही। तुम्हाला काय गरजेचं आहे ते डिलिव्हर करणं गरजेचं आहे किंवा तुम्ही ते घेणं गरजेचं आहे। आता मी बऱ्याच विद्यार्थ्याच्या कधी कधी कमेंट बघतो की आता मलाच काल एक कमेंट एक जणांनी केली, अरे रीडच म्हणताही नाही। अरे बाबा, मी महाराष्ट्रातला आहे, मी मराठीतच म्हणणार, रीड रॅड म्हणा, काय म्हणायचं म्हणा, तुम्हाला अर्थ कळाला त्याचा बस झाला ना। पण मूर्खावणी काय तुम्ही करतात, ह्या गोष्टीमध्ये तुमचा वेळ वाया जातो। ओके, ह्या मास्तरला काय येते हे चेक करण्याच्या नादात तुमचं आयुष्य बर्बाद होईल। मास्तरला नाही आलं तरी त्याने क्लास सुरू करून ओके किंवा त्याने 4 पैसे कमवून निघून गेलेले, पण तुम्ही एक विद्यार्थी दशेत आहात। तुम्ही मास्तरला काय येते ओके, ते इंग्लिश किती भारी बोलतंय, फ्लुएंट किती बोलतंय, स्पेलिंग लय भारी वाचतंय, अशा गोष्टीवरती जर तुमचं लक्ष असेल आणि तुमचं अभ्यासाकडे, कलेक्शनकडे, डेटाकडे, रिव्हिजनकडे जर लक्ष नसेल तर मग तुम्ही पास कसं होणार, कसं पास होणार मला सांगा। ठीक आहे, तुम्ही जर बघत चेक करत असाल की नितेश सूर्यवंशीने स्पेलिंग लयच भारी वाचली, लयच खराब स्पेलिंग वाचली, इंग्लिशच बोललं नाही, फ्लुएंटच नाही, काय इंग्रज काय काय म्हणतात त्याला, आता काय इंग्रज आलते का, इंग्रजाच्या घरी गेलतो आपण। तुम्ही लक्षात घ्या, मराठी बाणा सोडायचा नाही, समजतं ते मराठीत। इंग्लिशमध्ये तुम्ही कितीही करा, ठीक आहे, इंग्रजीमध्ये तुम्ही करा। मी तुम्हाला आज सांगतो, माझ्याकडे जे रिझल्ट आलेले विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या गव्हर्नमेंट फार्मासिस्टला लागलेले, ते त्यांचा अनुभव सांगतो। ते मला सांगतात की सर तुम्ही आम्हाला जे एक्सप्लेन केलं त्याच्यामुळं ठराविक गोष्टी आम्ही परफेक्ट केल्याने आमचा रिझल्ट आला। हा त्यांचा अनुभव आहे, हा त्यांचा अनुभव आहे, लक्षात घ्या। म्हणून माझं काय काम आहे, मी काय करत असतो, मी काय रॉकेट सायन्स नाही, मी काय देवदेवता नाही आहे किंवा मी काय फार हुशार बी नाही आहे, ठीक आहे। सरळ सांगतो, मी कलेक्शन करतो चांगल्या गोष्टीचं। जेवढा डेटा तुम्हाला त्या पॉईंटची कलेक्शन असेल तो समजून सांगणं, ते माझं काम आहे। आता कधी एखाद्या वेळेस आता एवढा सगळा डेटा, एवढा सगळा लोड असतो, वन मॅन आर्मी आहे मी एकटा माणूस सगळे विषय घेतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो। तर थोड्याफार गोष्टी होत राहतात, ठीक आहे, तर त्या गोष्टी समजून घेत चला की लगेच ह्याची स्पेलिंग हे झाली की लगेच करा कमेंट। मला तरी वाटतं विद्यार्थी हुशार आहेत, जे अभ्यास करणारे, जे रिकामटेकडे बसलेत क्लासेसवाले दुसरे, त्यांचं काय काम आहे की क्लासवाल्यावरती टीका करणं, वेगवेगळ्या नावानं अकाउंट ओपन करणं आणि कोणीतरी सांगितले म्हणून काय करणं, मुद्दाम ह्याच्यावर कर टीका, हे असाच आहे। हे बघा मित्रांनो, त्या विरोधकांना त्या टीका करायला पण सांगतो, तुमचा पण वेळ वाया घालू नका, ड्रग इन्स्पेक्टरचा अभ्यास करा। वेळ वाया घालू नका, ड्रग इन्स्पेक्टरचा अभ्यास करा, रिव्हिजन करा, रिपिटेशन करा। सगळ्या प्रकारचे जे काही तुम्हाला स्टँडर्ड मटेरियल बुक्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ते वापरा, यूज करा, जे मी सांगतोय त्या गोष्टी, ठीक आहे। आणि स्वतःचा फायदा करून घ्या, उगाच ह्याला त्याला कमेंट करण्यात बसतात, वेळ वाया घालू नका। इथं तुम्हाला मी किती भारी बोललोय, मी किती इंग्लिश बोललोय, माझे ह्याच्यापेक्षा तुमचा प्रश्न सुटलाय का हे महत्त्वाचं आहे। तुमचा प्रश्न सुटलाय का, सुटतायत का तुमचे प्रश्न, डेटा कलेक्शन इम्पॉर्टंट आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये। त्याच्यानंतर डेटा रिव्हिजन इम्पॉर्टंट आहे, जे काही डेटा काढलेला आहे तो समजून घेणं आणि त्याला रिवाईज करणं, लक्षात ठेवण्यासाठी सतत रिव्हिजन करणं इम्पॉर्टंट आहे। लक्षात घ्या, तुम्ही फापट पसारा आनंद जरी करीत बसला तरी त्याचा उपयोग नाही आहे इथं, ठीक आहे। पॉईंट टू द सिलेबस वाईज जाण्यातच मजा आहे आणि त्यालाच तुम्ही परीक्षा पास होणार आहे। उगाच ह्याचे त्याचे व्हिडिओ बघत बस, यूट्यूबवर दिवसभर वेळ वाया घालू नका। पॉईंट टू द कामाला लागा। क्लास लावायचे असेल तर पटकन लावा, नसेल लावायचे तर सेल्फ स्टडीला स्टार्ट करा। तुमचा वेळ महत्त्वाचा आहे, वेळ वाया घालू नका, ही कळकळीची विनंती आहे, ठीक आहे। कमेंट करणारे करतात, येतात, त्यांना वेळ मोकार असतो, त्यांना काय अभ्यास करायचा नसतो, काहीच नसतो, फक्त कमेंटच करत सुटतायत लोक की कोणीही क्लास घ्यायले, कोणीही क्लास घ्यायले, ठीक आहे। मी कोण आहे मी सांगतो ना, मला 10 वर्षाचा अनुभव आहे, मी GPAT क्वालिफाय आहे, नायपर क्वालिफाय आहे, ठीक आहे। नागपूरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मी होतो, ओके। मग काय मी काय असाच आयरागैर आहे का, उगाच येऊन बसलोय का, उगाच क्लास घेतोय का, काहीतरी 2 गोष्टी येत असतील ना। आणि नाही जरी आले तरी माझी शिकायची तयारी आहे, मी शेवटपर्यंत विद्यार्थी म्हणूनच राहतो। हजारो पुस्तकं माझ्या आजूबाजूला पडलेले असतात, ठीक आहे, त्याच्यातून मी शिकण्याचा प्रयत्न करतो, मी डिलिव्हर करतो। मी काय तज्ञ नाही, मला ती परीक्षा विद्यार्थ्यांची क्वालिफाय करून द्यायची आहे, त्याच्यासाठी माझं काम चालू आहे।
ठीक आहे. मी भारी इंग्लिश बोलतोय का, लेच भारी कपडे घालतोय का, गोरा गोमटात दिसतोय का, नाजूकच आहे का, काय करायचं तुम्हाला 12 भानगडी. तुमची परीक्षा बघा मित्रांनो, रिव्हिजन रिपिटेशन करा. माझं एवढंच तुम्हाला म्हणणं आहे. कामाला लागा, अभ्यासाला लागा, वेळ वाया घालू नका. याचे कमेंट त्याचे कमेंट, इकडंच काय मिळते का तिकडंच काय मिळते का, ह्यानं तुम्ही अधिकारी होणार नाहीत. इफ यू वॉन्ट टू बिकम अ ऑफिसर यू हॅव टू बिहेव लाईक ऑफिसर. तुम्हाला ऑफिसरसारखं बिहेव करावं लागेल. अधिकारी असेल तर वागा तसं. अधिकारी चिंधी चाळे करत नसतात. एक स्टँडर्ड मेंटेन ठेवा. ठीक आहे. अभ्यास करा, रिव्हिजन करा, रिपिटेशन करा, थोडं अंडरस्टँडिंग ठेवा, दुसऱ्याला समजून घेण्याची क्षमता ठेवा. ठीक आहे. MPSC आहे, इंटरव्ह्यू पण होणार आहे. तुमचा बालिशपणा तिथं दिसून येतो. मग अशा वेळेस तुम्ही तिथं बाहेर पडता. ठीक आहे. त्याच्यामुळं कॉन्सन्ट्रेट करा, सिलेबस बनवा, वेळापत्रक बनवा, त्या शेड्यूलनुसार रोज डेली काम करा. डेली 6 ते 7 तास अभ्यास करा. ठीक आहे. शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला. जास्तीत जास्त मेहनत करा. उगा वेळ वाया घालवत बसू नका. यूट्यूबवरती, सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती. कामाला लागा. माझं सांगणं आहे तुम्हाला कळकळीचं. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्स वन्स अगेन.